नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काहीच तास शिल्लक राहिलेले आहे आणि त्यामुळे जर बघितलं तर धावपळ सुरू असताना पाहायला मिळते। काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस जे आहे संदेश शिंगलकर यांनी सुद्धा प्रभाग 15 मधून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि ते या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल भाऊ काय सांगाल, उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, तुम्ही स्वतःच मैदानात उतरले काय मागच्या 8 वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थाची निवडणूक झाली नव्हती आणि त्यामुळे या प्रभागामध्ये किंवा नागपूर शहरामध्ये नागपूर महानगरपालिकेचा बोजारा वाजलेला आहे। कोणीही त्याला लक्ष द्यायला तयार नाही आहे आणि आज तुम्ही धरमपेठ प्रभागाचं जर म्हटलं, इतक्या समस्या तयार झालेल्या आहेत धरमपेठ प्रभागामध्ये। एक तर अस्वच्छतेचा प्रश्न आहे, पाण्याचा फार मोठा प्रश्न सुरू झालेला आहे, ट्रॅफिकचा फार प्रश्न आहे, त्याच्यानंतर सिवेज लाईनचा मोठा, कारण की आता नवीन बिल्डिंग इथे तयार होत आहेत, तर त्याच्यामुळे इथे सिवेजचा हा प्रचंड मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। तसंच ट्रॅफिक कोंडीचा एक इश्यू झालेला आहे। ह्या मुद्द्यांवर, विकासाच्या मुद्द्यांवर मी तो मुद्दा घेऊन मी या निवडणुकीला सामोरं जातोय। पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे हे तर विकास पुरुष आहेतच, त्यांनीसुद्धा या प्रभागामध्ये, या पश्चिम नागपूरमध्ये प्रचंड मोठ्या लेवलवर काम केलेलं आहे। त्यांनी मला धरमपेठ वार्ड असो, आंबेडकर वार्ड असो, गवळीपुरा असो, काचीपुरा असो, अशा अनेक ठिकाणी त्यांनी फंड अवेलेबल करून दिलेला आहे आणि तिथे विकासाचं आपण काम केलेलं आहे आणि याच विकासाच्याच जोरावर मी लोकांकडे, जनतेकडे जाणार आहे आणि त्यांना मतं मागणार आहे। हे माझं विजन डॉक्युमेंट असणार आहे। एकंदर जर बघितलं तर गेल्या 15 वर्षापासून भाजपची सत्ता नागपूर महानगरपालिकेमध्ये आहे। आता यावेळेस तुम्हाला काय एकंदर चित्र वाटतं? नागपूर आधीच सांगितलं, नागपूर महानगरपालिकेचा बोजारा वाजवून ठेवलेला आहे। नागपूर महानगरपालिकेचे कंत्राटदार त्रस्त आहे, त्यांना कमिशनखोरीमुळे जे त्रस्त झालेले आहे। इतका प्रचंड मोठा प्रॉब्लेम झालेला आहे, कंत्राटदार आत्महत्या करण्यापर्यंत गेलेले आपण मागच्या काही दिवसांमध्ये बघितलं होतं, एका कंत्राटदाराने आत्महत्या केली थकबाकी असल्यामुळे। असे अनेक इश्यू आहे। म्हणजे आज 15 वर्षामध्ये जे नागपूर शहर टॉप 110 मध्ये होतं, आज 123व्या रँकवर गेलेलं आहे। या 123व्या रँकला मला पहिल्या 5 मध्ये आणायचं आहे। हे माझं डॉक्युमेंट, हे माझं स्वप्न असणार आहे आणि या पद्धतीनेच मी या महानगरपालिकेसाठी मी काम करणार आहे। नक्कीच आपण जर बघितलं तर नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आता दिग्गज सुद्धा उतरताना दिसते आहे, त्यामुळे नागपूर महानगरपालिकेची निवडणूक ही रंगतदार असणार यात काही शंकाच नाही। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।